आजपासून झालं सुरू. आजपासून जो उत्सव सुरू होत आहे त्याची रूपरेषा कशा प्रकारे आहे? आज आषाढ वैद्य दशमी. आज कृष्णानंदाचा उत्सव सुरू होते. दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 दिवस कृष्णानंदाचा उत्सव होतो. एकादशीला रात्री 9 वाजता कृष्णानंदाची जिवंत समाधी घेतली आणि तत्पूर्वी जिवंत समाधी आत्महत्या होते असं सरकारचं मत होते त्या काळच्या. त्यामुळे त्या कलेक्टरनी त्यांना परवानगी नाकारली. कृष्णानंद म्हणाले, तुम्ही आम्हाला कोण देणार परवानगी? आमच्या देहाचे आम्ही मालक आहोत. आणि अशा नवमीला रात्री कृष्णानंदाने समाधी लावली योगाने आणि 3 दिवस ते समाधी होते. नवमी, दशमी आणि एकादशीला रात्री 9 वाजता त्यांनी समाधी उतरवली. लोकांना वाटलं शिष्याना महाराज गेले. ते म्हणाले नाही. नारायण महाराज म्हणाले, महाराजही सांगितले दिवस आहे आषाढ वैद्य एकादशी. एकादशीला महाराज समाधी घेणार आणि त्याप्रमाणे 9 वाजता आषाढ वैद्य एकादशीला रात्री 9 वाजता कृष्णानंदाने समाधी उतरवली आणि म्हणाले, नारायणराव आम्हाला बस्त करा. आणि नारायण महाराजांनी पाठीमागे हात घातला आणि कृष्णानंदांना बस्त केलं. बस्त केल्यानंतर कृष्णानंदांनी म्हणाले, आता विठ्ठल विठ्ठल भजन सुरू करा. विठ्ठल 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 असं भजन सुरू केलं आणि त्या गजरामध्ये कृष्णानंदांनी समाधी घेतली. हे वर्ष होतं 1911 साली. 1911 साली कृष्णानंदांनी जिथे जिवंत समाधी घेतली आणि त्यानंतर नारायण महाराजांनी त्यांचा उत्सव दशमी, एकादशी आणि द्वादशी हा 3 दिवस उत्सव कृष्णानंदाचा केला. महाराजांचे शिष्य होते सगळे मुंबईला. ते मुंबईचे शिष्यवर्ग वर्गणीवर गोळा करायचे आणि इथे पाठवायचे. त्यावेळेस कृष्णानंद चिरंजीव आत्माराम बाबा इथे होते. ते देऊळ सांभाळायचे आणि मग नारायण महाराजांनी शिकवणी लावली, संस्कृती शिकवणी लावली आणि प्रवचन कीर्तन करायचे, सप्ताह केले गावोगावी. त्यामुळे त्यांना जे काय त्यात धन मिळायचं ते धन ते इथे पाठवायचे आणि मग आत्माराम महाराज या जेवणाची सगळी व्यवस्था करायची. असा उपक्रम 1952 सालापर्यंत झाला. 52 साली नारायण महाराजांचा समाधी घ्यायचा योग होता. तत्पूर्वी 1950 साली नारायण महाराजांचा 75वा वाढदिवस ठाणे येथे आमच्या इथे झाला. ठाण्याला तिथे आमच्या घरी बाबा दोंदे माझे वडील आमच्या घरी नारायण महाराज 8 दिवस राहिले होते आणि हनुमान व्यायामशाळा आहे तिथे त्यांचा गौरव समारंभ झाला. महर्षी धोंडो केशव कर्वे तेव्हा अध्यक्ष होते. तेव्हा नारायण महाराजांनी सांगितलं का 75वा वाढदिवस झालेला आहे, 76वा श्रीगोंदा येथे होईल आणि 77वा वाढदिवस होणार नाही. त्याप्रमाणे 77वा वाढदिवस भाद्रपद शुद्ध दशमीला यंदा गेला होणार होता. त्याच्या आधी महाराजांनी कृष्णानंदाचा उत्सव झाला दशमी, एकादशी, द्वादशी मध्ये 1 दिवस ठेवला आणि चतुर्दशीला नारायण महाराजांनी 10:15 वाजता आपला देह विठ्ठलला अर्पण केला. त्यामुळे हा इथूनचा श्रीगोंद्याचा जो उत्सव आहे तो कृष्णानंद महाराज श्रीगोंदेकर आणि नारायण महाराज श्रीगोंदेकर असा दशमी, एकादशी, द्वादशी, चतुर्दशी आणि पर्यंत होतो. 2 दिवस नारायण महाराजांचा उत्सव, 3 दिवस आधी कृष्णानंदाचा असं होता आणि सगळी मंडळी मुंबईहून आत्तापर्यंत येतात आणि अजूनपर्यंत हा उत्सव सगळ्यांच्या सहमतीने आणि मुख्य म्हणजे नारायण महाराजांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने हा इथे उत्सव चालू आहे. आणखी काही विचार? दैनिक श्रीगोंदा एक्सप्रेस, श्रीमत टाइम्सकरिता संपादक रमेश गांधी, छायाचित्रकार सुरज गांधी. जय हिंद, जय महाराष्ट्र.